नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजन 360 मराठीवर। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खळबळजनक उडवणारे विधान। संजय राऊत यांनी आज राज ठाकरेच्या तुलना अमित शहा म्हणजे अधिकार तुम्ही अमित शहाची राज ठाकरेंबरोबर तुलना करता। पण तुम्ही अपमान राजकारण तुम्ही आम्हाला अजिबात शिकवू नका। तुम्ही अमित शहाची तुलना राजसाहेब ठाकरेंबरोबर अजिबात करू नका, कळलं का? ते तेव्हा काय झालं, तेव्हा त्यांनी बेईमानी केली। ते बेईमान आहेत, त्यांनी शब्द पाळला नाही। तुम्ही राज ठाकरेंच्या बाबतीत हा विचार करणं चुकीचं आहे। शहाशी करू नये असं सांगितलं आणि अमित शहावर थेट बेईमानीचा आरोप केला। मित्रांनो, हे विधान इतकं साधं नाही, यामागे आहे मोठं राजकीय संदर्भ आणि भविष्याची सत्ता व्यवस्था। संजय राऊत म्हणतात, राज ठाकरे हे अमित शहा नाहीत। राज ठाकरे जे बोलतात ते करून दाखवतात। अमित शहानी मात्र अनेक वेळा दिलेला शब्द पाळलेला नाही। याचा अर्थ फक्त व्यक्तिवाद आरोप नाही, तर हे विधान भाजप आणि केंद्रीय नेतृत्वावर थेट टीका आहे। राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की राज ठाकरे हे प्रामाणिक आहेत आणि जे बोलतात ते करून दाखवतात। त्यांच्या मते अमित शहावर आरोप करताना बेईमानी हा शब्द वापरणं महत्वाचं कारण आहे। मित्रांनो, हे विधान अचानक आलेलं नाही, यामागे आहेत 2019 पासून सुरू असलेले राजकीय वाद। 2019 नंतर सत्ता वाटपाचा वाद, 50-50 फॉर्म्युला, ज्याला आपण 50-50 फॉर्म्युला ठरवलेला होता असा दावा शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावर दिलेला शब्द पाळण्यात अपयश, महाराष्ट्रातील पक्षफोडीचे आरोप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ते वाटप वाद, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचे आरोप। राऊतांच्या मते हा सर्व कारणामुळे अमित शहानी दिलेला विश्वास तोडला। राज ठाकरे वेगळे कसे आहेत? संजय राऊत म्हणतात, राज ठाकरे प्रामाणिक आहेत। ते जे बोलतात ते करतात, पडद्यामागे राजकारण करत नाहीत। याचा अर्थ असा की राज ठाकरेंची तुलना अमित शहाशी करणे चुकीचे आहे। हे विधान केवळ व्यक्तिगत टीका नाही, तर राजकीय धोरणाचे स्पष्ट संदेश आहे। महत्वाचं का आहे हे विधान? मित्रांनो, महाराष्ट्रात आज निवडणुकीचं वातावरण तापत आहे। महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकीचा संदर्भ, राज ठाकरे भाजप जवळ जातील की नाही यावर चर्चा। राऊतांचं विधान म्हणजे राज ठाकरे भाजपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न। सामाजिक माध्यमावर यावर चर्चा जोरात सुरू आहे। काही जण म्हणतात हे विधान भाजपाला नैतिक प्रश्न विचारण्याचा माध्यम आहे। आता भाजपाकडून अपेक्षित प्रतिक्रिया काय? आतापर्यंत भाजपाकडून थेट उत्तर आलेलं नाही। शक्यता आहे की संजय राऊतांची निराशा म्हणून हे विधान फेटाळलं जाईल किंवा राजकीय नाट्य म्हणून बाजूला ठेवले जाईल। पण हे विधान निश्चितच महाराष्ट्राच्या सत्य व्यवस्थेवर परिणाम करणारे आहे। निष्कर्ष असा आहे, आजचं राजकारण फक्त युती आणि आघाड्यावर नाही, तर विश्वास, शब्द आणि नैतिकतेवर आहे। संजय राऊत आणि अमित शहावर केलेला आरोप म्हणजे 2019 पासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षाचा पुढचा अध्याय। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अमित शहानी खरंच शब्द पाळले नाहीत की हे फक्त राजकीय नाट्य आहे? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा। आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला महत्त्वाची आहेत। जय महाराष्ट्र।